गुड मॉर्निंग. आफ्टर अ लॉंग गॅप मला काल प्राचीला एक गोष्ट सांगायची होती. एकदा एक राजा आपल्या बगीच्यात जातो. तर त्याला असं दिसतं की सगळी झाडं अशी मुरझावलेली उदास आहेत. तर तो एका झाडाजवळ जातो. म्हणजे तू का असा वाकलेला, तू का असा उदास? तो म्हणे, तो देवदारचं झाड पहा किती उंच आहे, मी काय असा वाकलेला. मग तो राजा देवदारच्या झाडाजवळ जातो. म्हणतो, तू का असा उदास? तो म्हणे, त्या द्राक्षाला पहा किती छान द्राक्ष लागले आहेत, नाही तर मला काही फळं फुलं येत नाहीत. मग तो द्राक्षाजवळ जातो. म्हणतो, तू का उदास? तो म्हणतो, त्या गुलाबाच्या झाडाला पहा किती छान फुलं लागली आहेत आणि किती छान महक येते आहे. गुलाबाच्या झाडाजवळ जातो. तर गुलाबाचं झाड म्हणतो, मला फुलं जरी असते तरी काटे केवढे आहेत. आणि राजा अजून पुढे जातो. तर त्याला एक झाड मस्त असं हॅपी दिसतं. त्याला विचारतो, तू काय एवढा हॅपी आहेस? तर म्हणे, हे पा, मला माझ्याकडनं जे काय अपेक्षित आहे ते सगळं काम करण्याकरताच इथे लावलं होतं तुम्ही. ते छोटं झाड तुम्ही लावलं, मी एवढा मोठा झालो. तर माझं काम आहे की माझ्यात ज्या क्वालिटीज आहेत किंवा माझ्याकडनं जे अपेक्षित आहे ते जास्तीत जास्त चांगलं परफॉर्म करून आनंद पसरवायचा, है ना? म्हणून मी खूप हॅप्पी आहे द वे आय एम. आपल्या लाईफमध्ये पण आपण असं करतो का? आपण सचिन तेंडुलकरसारखी बॅटिंग करू शकणार नाही, आपण अमिताभ बच्चनसारखी ॲक्टिंग करू शकणार नाही, आपण लता मंगेशकरसारखं गाऊ शकणार नाही. पण आपल्यात काहीतरी तर क्वालिटीज असतीलच ना, की ज्या आपण पूर्ण क्षमता वापरून त्याचा डेव्हलप करू शकतो किंवा अजून पुढे जाऊ शकतो. बहुतेक वेळेला आपण कंपॅरिझन किंवा दुसरे कोणीतरी काहीतरी करतायत म्हणून, अरे यार आपल्याला काही येत नाही म्हणून आपण अजून एक स्टेप मागे जातो. पण अशी काहीतरी तर गोष्ट असेल की जी आपल्याला येत असेल किंवा आपल्याला देवाने जन्माला घातले, काहीतरी तर पर्पज असेल ना त्याचा. विदाऊट पर्पज काहीच होऊ शकत नाही. त्या जिक्सॉ पझलचा एक हे असतो, सगळेजण एकही मिस झाला तर ते कम्प्लीट होत नाही. त्याच्यामुळे फोकस करायचं की आपल्यात काय आहे, आपल्यातल्या क्वालिटीज, आपल्या क्षमता सगळ्या ओळखायच्या आणि त्याचा पुरेपूर डेव्हलप करून वापर करायचा आणि आनंद पसरायचा. स्टे ब्लेस्ड. आय लव्ह यू ऑल.